शेतकऱ्यांना फक्त एक तुकडा मिळतो, दलाल आणि विक्रेतेच मलिदा खातात। रिझर्व्ह बँकेच्या फळ आणि भाज्यांवरील अहवालात शेतकरी शोषणावर शिक्कामोर्तब झालाय। भाजी फळांची महागाई ही शेतकऱ्यांसाठी तितकीशी फायद्याची ठरतच नाही असं दिसतंय। कांदा, टोमॅटो, बटाट्यामध्ये शेतकऱ्यांच्या हाती फक्त 30 ते 37% येत आहेत। केळी, द्राक्षामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना फक्त 31 ते 35% पैसे मिळतात आणि आंब्यामध्ये 43% पैसे शेतकऱ्यांच्या वाट्याला येत आहेत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। जितेंद्र, काय नेमका आरबीआयच्या अहवालामधून सविस्तर समोर येत आहे असं दिसतंय? रिद्धी, अतिशय महत्त्वाचा आणि तेवढंच धक्कादायक अहवाल आहे, कारण शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचत नाही हे सगळेच म्हणायचे। मात्र आता खुद्द आरबीआयने त्यांच्या अहवालामध्ये हे प्रसिद्ध केलेलं आहे आणि धक्कादायक अशीच माहिती म्हणावं लागेल, कारण 1/3 ही पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही। याची ओरड नेहमीप्रमाणे करण्यात आलेली होती, मात्र नेहमी ओरड करतात येऊन किंवा सरकार कुठलंही राहो, शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचत नसल्याचं सांगण्यात येत होतं। कारण जे पैसे मिळतात, जो फायनल प्रोडक्ट असतो, त्यामध्ये मग ट्रेडर्स असतात, होलसेलर असतात आणि रिटेलर्स यांच्यापर्यंत जी साखळी आहे, जी चेन आहे, त्या एवढे पैसे ते विभागले जातात आणि शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक त्यांनी केलेल्या मेहनतीचं चीज त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचं या अहवालातून नमूद करण्यात आलेलं आहे। सोबतच त्या संदर्भात काही उपाययोजना देखील या अहवालात सांगण्यात आलेल्या आहेत। त्या अंतर्गत काही खाजगी मंडी ज्या असतात त्यांचा विस्तार करावा, सोलर पॉवर्ड रेफ्रिजरेटर्स असतात किंवा जे गोडाऊन्स असतात, गोडाऊन्स वाढवण्यात यावं किंवा निश्चित। त्यामुळे आता या उपाययोजनांचा कशा प्रकारे अवलंब होतोय ते सुद्धा पाहावं लागेल। धन्यवाद जितेंद्र दिलेल्या माहितीसाठी।